नमस्कार, तनुजाज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आज अगदी टेस्टी झटपट होणारी रेसिपी बनवणार आहे मी। तर आज मी बनवणार आहे मसाला पाव। अगदी टेस्टी आहे आणि अगदी लहानांपासून मोठ्यांना सर्वांना आवडणारी अशी रेसिपी आहे ही आणि बनवायलाही अगदी सोपी आणि झटपट आहे। तर अगदी साधी आहे आणि आपल्याकडे ज्या पण भाज्या अवेलेबल आहेत त्यामध्ये आपण बनवू शकतो। तर रेसिपीला आपण सुरुवात करूया। तर सर्वात आधी एका कढईमध्ये तेल घेतलेलं आहे मी, साधारणतः 2 चमचे तेल घेतलेलं आहे आणि तेल चांगलं गरम होऊ द्यायचं। तेल गरम झालं की त्याच्यानंतर त्यामध्ये आलं, लसूण आणि कोथिंबीर त्याची पेस्ट होती केलेली, तर ती टाकली साधारणतः 2 चमचे। ती परतून घेतली आहे। त्यानंतर एक लहान आकाराचा कांदा बारीक चिरलेला होता तो ॲड केला। त्याच्यानंतर टोमॅटो आहे ते पण बारीक चिरलेला आहे, बटाटा आहे तोही बारीक चिरलेला आहे आणि या सर्व भाज्या आहेत तर त्या चांगल्या परतून घ्यायचे। त्यानंतर शिमला मिरची बारीक चिरलेली ती ॲड केली आहे, ती पण आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे। त्यानंतर वाटाणे आहेत तर तेही ॲड केलेले आहेत आणि वाटाणे टाकल्यानंतर आपल्याला परत एकदा भाज्या चांगल्या परतून घ्यायच्या आहेत। तर आणि हे आपल्याला मसाले ॲड केल्यानंतर थोड्याशा वाफवून पण घ्यायच्या आहेत। तर भाज्या परतून झाल्या एखादा मिनिट त्यावर झाकण ठेवून आपल्याला ते थोडंसं वाफवून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये मसाले ॲड करायचे। तर सर्वात आधी मी मीठ टाकलेलं आहे चवीपुरतं। त्यानंतर लाल तिखट आहे तर ते पण 1 चमचावर ॲड केलेलं आहे। त्यानंतर हळद, धने पावडर ॲड केली आहे साधारणतः 2 चमचे आणि आपल्याला हे मसाले चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत। त्यानंतर काश्मीरी लाल मिरची पावडर थोडासा रंग येण्यासाठी ॲड केलेली आहे आणि आपल्याला हे जे मसाले आहेत तर ते चांगले परतून घ्यायचे। त्याच्यात कच्चेपणा थोडा कमी झाला पाहिजे। तर त्यासाठी आपल्याला एखादा मिनिटभर आपल्याला हे सगळे मसाले जे आहेत तर ते चांगले परतून घ्यायचे भाज्यांमध्ये। तर हा सर्व मसाला परतून होईपर्यंत आपल्या ज्या भाज्या आहेत त्या बऱ्यापैकी चांगल्या शिजलेल्या आहेत। तर मी थोडंसं पाणी ॲड केले की तो मसाला आहे तर तो चांगला भाजला जावा, शिजला जावा आणि तो लागू नये म्हणून। त्यानंतर टेस्ट वाढवण्यासाठी आपल्याला पावभाजी मसाला पण ॲड करायचा आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला ह्या सर्व भाज्या ज्या आहेत तर त्या मॅशरने मॅश करायच्या आहेत आणि आपली मसाला पावसाठीची भाजी आहे तर ती तयार आहे। तर तुम्ही बघू शकता चांगले मॅश झालेले आहेत। तर आपल्याला परतून ह्या चांगल्या सॉफ्ट होतात त्यामुळे मॅश पण पटकन होतात। त्यानंतर 1 चमचाभर साधारणतः टोमॅटो केचप ॲड केलेला आहे आणि टोमॅटो केचप ॲड केल्यानंतर आपल्याला हे परत एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर थोडंसं चीज ॲड केलेलं आहे मी। चीज तुम्ही नंतरही ॲड करू शकता। तर आता तवा गरम केला आहे त्यावर थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि पाव थोडेसे गरम करून घेणार आहे। तुम्ही बटर किंवा तूप वापरलं तरी पण चालेल। तर हे दोन्ही बाजूने चांगले भाजून घेणार आहे, थोडेसे गरम करून घेणार आहे आणि त्यानंतर पावाच्या आतल्या बाजूला आपला जो मसाला जो बनवलेला आहे तर तो लावून घ्यायचा आहे, स्प्रेड करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर त्यावर थोडंसं चीज स्प्रेड करणार आहे आणि तव्यावर आपल्याला हा जो पाव आहे तर तो चांगला खमंग असा भाजून घ्यायचा आहे, थोडंसं तेल किंवा तूप टाकून। आणि झटपट अशी आपली मसाला पावची जी रेसिपी आहे तर ती तयार आहे। अगदी साधी सोपी रेसिपी आहे। तर आपण हा पाव असाच भाजायचा आहे आणि नंतर आपल्याला तो फोल्ड करून परत चांगला गरम करून घ्यायचा आहे। थोडासा जो वरचा भाग आहे तो क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला तो गरम करून घ्यायचा आहे आणि आपली मसाला पावची जी रेसिपी आहे तर ती तयार आहे। तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि तनुजाज रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या नवीन नवीन रेसिपीजच्या नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील। धन्यवाद।